जाऊया गावी शिमग्याचे सणाला, चला जाऊया. बोलवण धाडलंय माझ्या देवानी, देव माझा सजलंय हार फुलानी. ढोल वाजवीन मी पालखीला या कोकणाला, चला जाऊया गावी शिमग्याचे सणाला, चला जाऊया. या ठिकाणी येतात आणि म्हणून या पालखीच्या निमित्तानं श्री सिद्धेश्वर कृपा उत्कर्ष मंडळ निळबुद्रुक मध्यवारी सादर करीत आहोत. मित्रांनो, व्हिडिओ करायचे. या कोरोनानं आपल्याला माणसाशी कसं वागायचं हे शिकवलंच, नक्कीच शिकवलं. आणि आपल्याला या सगळं ज्ञान दिलेलं आहे. मात्र जमाना बदलत चाललेला. नात्यामध्ये आणि कुटुंबामध्ये नात्यातल्या लोकांशी बोलण्यापेक्षा कुटुंबाशी लोकांशी बोलण्यापेक्षा आता ह्या आमच्या सगळ्या पिढीचा जो संबंध येतोय तो आहे मोबाईलशी. वस्तुस्थिती लक्षात घ्या, आपल्याच गावामध्ये यंदाचा जो शिमगोत्सव झाला, किती वाड्यामध्ये आट्यापाट्या वाढल्या. आट्यापाट्याचा खेळ झाला. जरा विचार करा, आट्यापाट्याचा खेळ किती वाड्यामध्ये आपल्याला दिसला. आणि नक्कीच आज मनाला प्रश्न पडतो की हा जमाना कुठं चाललाय. हा छंद या लोकांना नेमका कशामुळे लागलाय आणि ही आत्मपरीक्षण करण्याची वेळ आपल्यावर आलेली आहे. आणि म्हणूनच या पालखी नृत्यामध्ये आपल्या समोर आम्ही एक देखावा सादर करतोय. फक्त मोबाईल आणि फक्त मोबाईलच. नमस्कार मंडळी. आपण सर्वजण आलात, आम्हाला खूप बरं वाटलं. अरे हो, माझी ओळखच करून द्यायची नाही. तशी तर माझी ओळख करून द्यायची गरजच नाही मला, कारण मी तुमच्या प्रत्येकाजवळ आहे, तुमच्या हातात आहे, खिशात आहे, काहींच्या अगदी पर्समध्ये देखील आहे. अगदी बरोबर, मी आहे मोबाईल. आता मी माझ्या काही घटक मित्रांची ओळख करून देतो. माझे सोशल मीडियाचे घटक आहेत. माझा पहिला घटक आहे व्हॉट्सअप. हा आहे व्हॉट्सअप. खरं तर सगळी दुनिया आपल्या मुठीमध्ये आहे. अगदी तरुण असो, वयस्कर असू दे, सगळ्यांच्या हातामध्ये, सगळ्यांच्या मोबाईलमध्ये आता व्हॉट्सअप असतो. माझा दुसरा घटक आहे गुगल. गुगल बद्दल बोलायचं झालं तर गुगल म्हणजे जे आपल्या देवांना देखील माहिती नाही ते या गुगलला माहिती आहे. हो, गुगलवर कोणताही प्रश्न टाका, त्याचं उत्तर आपल्याला लगेच मिळत आहे. माझा तिसरा घटक आहे टिकटॉक. नेते असू देत, खेळाडू असू देत, प्रत्येक जण टिकटॉकचा वापर करत असतो आणि या टिकटॉक समोर कोणीही टिकू शकत नाही. माझा पुढचा घटक आहे इंस्टाग्राम. या इंस्टाग्रामने तर अगदी सगळ्यांनाच पागल करून सोडलं आहे. खास करून त्याला अगदी सर्वजण या इंस्टाग्राम मध्ये व्यापलेले आहेत. आणि माझा सगळ्यात जुना मित्र आहे तो म्हणजे फेसबुक. याला तर कोण ओळखत नाही. सोशल मीडियाची खरी सुरुवात तर फेसबुकने केली, आठवतंय ना. तर हे आहे सर्व सोशल मीडियाचे घटक. पण मंडळी,
आज आपण या सोशल मीडियामध्ये वावरतो आहोत, पण या सोशल मीडियाचे जेवढे फायदे आहेत त्याचे त्याचे दुष्परिणाम देखील आहेत. आणि त्यातीलच एक दुष्परिणाम आपल्या समोर सादर करतोय, मोबाईलचा अतिरेक वापर. नमस्कार मित्रांनो, ही आहे शाळेत जाणारी एक मुलगी. मित्रांनो, उद्यापासून तिची परीक्षा चालू आहे, पण शाळेत घेतलेला अभ्यास तिला लक्षात राहत नाही. आणि म्हणून ती आपल्या आईला हाक मारते. आई आई माझी उद्यापासून परीक्षा आहे, माझा अभ्यास घेशील का? बेटा, तुझ्या शिक्षकांनी तुला वर्गात शिकवले नाही का? शिकवले, त्यावेळी मला ते समजले देखील होते, पण आता माझ्या लक्षात येत नाही. हे बघ, मी आता खूप बिझी आहे, तू पप्पांकडे जाऊन त्यांना विचार कर. असं म्हणून आई मोबाईल मध्ये पुन्हा व्यस्तच आहे. नक्की ती कोणाशी बोलते, फोनवर बोलते. तशी ती मुलगी आपल्या पप्पांकडे जाते. पप्पा ऑफिसचं काम करतायत. पप्पा पप्पा माझा उद्या गणितचा पेपर आहे, मला हे गणित समजत नाही, तुम्ही शिकवाल ना? बेटा, माझ्या ऑफिसचं भरपूर काम आहे, मी ऑफिसवरून आल्यावर तुला शिकवतो. आणि पप्पा सुद्धा आपली बॅग उचलतात आणि पुन्हा ऑफिसला जातात. बिचारी मुलगी, तिला काही कळत नाहीये की कोणी सहकार्य, मम्मी ना पप्पा काही सहकार्य करत नाही. ती विचारमग्न होते आणि याच्यातच तिला काय करावं हेच समजत नाही. आणि अशामध्ये संध्याकाळ होते आणि पप्पा ऑफिसमध्ये. मम्मी, आता तरी शिकव ना. ठीक आहे, तू खोलीत जा, मी येते थोड्या वेळ. मम्मी पुन्हा मोबाईलमध्ये व्यस्त. मुलगी खोलीमध्ये जाते. बघा, बराच वेळ झाला मम्मी तिची मोबाईलमध्येच व्यस्त आहे. त्या मुलीकडे जरा सुद्धा लक्ष नाही आहे. आणि त्या मुलीला समजत नाहीये की आपण नक्की काय करायचं, अभ्यास कसा करायचा. आणि नक्कीच ते मोबाईलवर नेट सर्च करायला लागले. आणि आहेतच, टिकटॉक आहे, गुगल आहे, व्हॉट्सअप आहे, इंस्टाग्राम आहे, फेसबुक. या विळख्याने तिला जखळते. थोडं खाली मित्र हो, अक्षरशः तिला गोंधळून गेली ती मुलगी की आपण अभ्यास कसा करायचा. आणि याच्यातच तिचं डोकं गरगरलं आणि बिचारी चक्कर येऊन पडते. आणि ही वस्तुस्थिती आहे. लक्षात घ्या, मुलांना मोबाईलचा अतिरेक केला तर ही परिस्थिती निर्माण होते. आणि अशी किती काही उदाहरणे आहेत आपल्या समोर. हो, डॉक्टरांना लगेच बोलवा. पप्पा देखील डॉक्टरांना लगेच बोलवत आहेत. काका थोडा आत ये ना. घाबरण्यासारखे कोणतेच कारण नाही. सोशल मीडियाचा जास्त वापर केल्याने आपल्या मुलीची ही स्थिती झाली आहे. तिला आपलेपणाची गरज आहे. आपला जास्तीत जास्त वेळ मुलांसाठी द्या. आपला जास्तीत जास्त वेळ मुलांसोबत घालवा, तरच लेक लवकर बरी होईल. मित्र हो, काय वेळ आली आहे पहा. आपण आपला जास्तीत जास्त वेळ नात्यांवर न घालवता सोशल मीडियावर घालवत आहोत. सोशल मीडियाचा दुसऱ्यांचा दुःखाचा देखील विचार करत नाही. आणि आपलं जर दुःख असेल तर त्याचा मात्र स्टेटस आपण ठेवतो. सोशल मीडियाचा इतका वापर आपण करतो आहोत की आपण नातं गोतं सगळं विसरून गेलोय. आणि म्हणूनच वेळ सांगावीशी वाटते की सोशल मीडिया आपला वापर करायला लागले. आणि म्हणून लक्षात ठेवा, हा सीन आम्ही यासमोर ठेवलाय. धन्यवाद. रसिक प्रेक्षक, हा आम्ही प्रयत्न केलाय. धन्यवाद.
धामणकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. त्यानंतर संदीप भिडे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. निशाणवाला सादर करताना सिद्धेश्वर मंडळ मछलीवाडी तरुण पिढी आमची ढोल वादकामध्ये सामील होते. आता जो देखावा दाखवण्यात आला आहे त्या देखाव्यासाठी मुंबई मंडळाचे अध्यक्ष गुरुनाथ माले श्री कैलासवासी सोनू पाले यांच्या स्मरणार्थ गुरुनाथ माले मुंबई मंडळाचे अध्यक्ष यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच त्याला 7 सूड म्हणतात. ढोलांचे 7 सूड आणि त्याचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळेल. वारकरी पेट्यामध्ये टाळ हातामध्ये घेऊन वारकरी ठेक्यामध्ये चालू असलेलं हे नृत्य. ढोलांचा ठेका आगळ्या वेगळ्या पद्धतीनं ज्याला म्हणतात ढोलांचे 7 सूड पडल्याशिवाय उपयोग नाही असा हा 7 सूड आपल्याला पाहायला मिळतील ढोलांवर. दीपक चौगुले यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक इथं आलेला आहे या मंडळासाठी. धन्यवाद. वारकरी ठेक्यामध्ये चालू असलेला हा नृत्याविष्कार मछलीवाडीकडून पेश करण्यात येतोय. सुंदर असा चाकांचा घोडांचा निशाण आणि झांजवाल्यांचे साथ आहे. सुंदर अशी बैठक मारून या वारकरी नृत्यामध्ये सादर केला जातो हा देखावा. सुंदर ढोलाचा ठेका त्याला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ढोलांचे 7 सूड पडल्याशिवाय आणि ही परंपरा जपते मध्यवर्तीचं हे मंडळ. वेगवेगळ्या प्रकारात पायांच्या ठेक्यावर सुंदर असा हा नृत्याविष्कार. हे एंट्री आहे फक्त. मला वाटतं ढोलाचा ठेका आता बदललेला आहे. मला वाटतं आता सुरुवात होते ती पालखीच्या सलामीला. सुंदर असा देखावा आपल्या समोर दाखवला गेला आणि हे आता चालू असलेले नृत्य पथक या पथकासाठी वरद महेंद्र कोवळेकर वरद खऱ्या अर्थाने शिमगा असतोय. ढोलाचा ठेका बदलला. या संपूर्ण नृत्याविष्कारासाठी वरद महेंद्र कोवळेकर यांच्याकडून 501 आणि मला वाटतं आलेले आहे. धन्यवाद. पालखीला पाचोडा टाकण्याचं काम तेवढ्या ढोल्याने आपला ठेका बदललेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि हा निवे गावच्या या मतदान देवीला पाचोडा सन्मान पुरस्कार अर्पण करताना हे मधलवाडीचं पथक निवे गावचं पथक ढोले चाल बदलले. शाबास.
जाऊ दे. शाबास. सुंदर असं ताशाचं वाद्य करताना राज माने सुंदर असं आपल्या कलाकौशल्यातून वाद्य सादर करतोय. तेवढी ढोलाची साथ, तेवढे ठिकाणवाले, तेवढे झांजवाले वेगवेगळ्या पद्धतीचे. शाबास. आता हे साधोचे ढोल वादक या वादकासाठी वैभव सुर्वे यांकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे. आम्ही मंडळाच्या वतीने त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद. चला हो रे. चालू असलेल्या सुंदर अशा नृत्य पथकासाठी गोविंद गोवेकर यांकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आम्ही त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद. मला वाटतं हे ढोल पथक सर्वात युवा वर्गाचं वर्चस्व. वेगवेगळ्या पद्धतीच्या चाली तिथं पाहायला मिळते. हॅलो. चालू असलेल्या नृत्य पथकासाठी कैलासवासी सीताराम पाले यांच्या स्मरणार्थ ओंकार पाले आणि अवधूत पाले यांकडून 501 रुपयाचं पारितोषिक. आम्ही त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद. आतापर्यंत झालेला हा देखावा मला वाटतं आमचा हा 11 तरुण वर्ग मला वाटतं रात्री दाखल झालेला आहे आणि एका दिवसामध्ये हे चालू आहे. सगळा तरुण वर्ग मुंबई आणि पुण्यामध्ये होता आणि रात्री दाखल झालेला आहे. इथे बक्षीस देत आहे नाचवण्यासाठी संजय बोका 100 रुपये. मला वाटतं आपल्या जिल्ह्यामध्ये जो प्रसिद्ध नाचीवाला आहे तो आमचा राजमाने बक्षिसं पटकवलेले आहेत आणि हे जे ढोल पथक आहे त्याने सुद्धा
नक्कीच आपल्या या पालखी घेण्याचं जवळ सुरुवात आहे. जाऊ दे जवळची सुरुवात असतं म्हटलं. संतोष म्हटलं की जमत हे आलं आणि हे जमताची एक झलक या मंडळाला आपल्यासमोर सादर केली. मला आता हळूहळू स्पीड घेतायचे मंडळ पालखी तुमच्यामध्ये पालखी तुमच्या करण्यासाठी आपण सगळ्यांनी गावातल्या लोकांनी यायचं. धन्यवाद सर्वांना शिवमहोत्सवाच्या या